नमस्कार, MCR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला असून हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून हेमंत पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुभाष वानखेडे हे निवडणूक लढवत आहेत। सद्यस्थितीला हेमंत पाटीलांनी प्रचार सभेवर जोर दिला आहे। आपण अध्यक्ष आपली परवानगी घेतो आणि भाषणाला सुरू करतो। परवानगी आहे ना? उमेदवार म्हणून मला तेवढी माफी तुम्ही सगळेजण द्या, मला माहिती आहे। येत्या 18 तारखेला हिंगोली लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप, रिपाई, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीतील सर्व पक्षांचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मतदान मागण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नतमस्तक होतो, आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र करतो। ही निवडणूक, हा मतदारसंघ साधारणतः 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे। परभणी मधले जिंतूर सर्कल मधले काही गाव आहेत, हिंगोली मधले 5 तालुके आहेत, नांदेड मधले 4 तालुके आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातले 2 तालुके आहेत। विरोधक बोलत असताना बाहेरच्या जिल्ह्यातला उमेदवार आहे म्हणाले। बाहेरच्या जिल्ह्यातला म्हणजे कुठला? नांदेड जिल्ह्यात। मग मी बाहेरचा आहे तर काँग्रेसचा उमेदवार कोणत्या जिल्ह्यातला आहे? ते पण नांदेड जिल्ह्यातलेच आहे। वंचित आघाडीचा उमेदवार कोणत्या जिल्ह्यातला आहे? ते सुद्धा नांदेड जिल्ह्यातलेच आहेत। ही निवडणूक कोण कुठल्या जिल्ह्यातला याची निवडणूक नाही बांधवांनो। या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे, पुढचा 5 वर्ष कारभार आमच्या देशाचा कसा चालणार आहे, जगभरामध्ये आमच्या हिंदुस्थानाची जी मान आहे ती शान के साथ ताट राहणार आहे की नाही, ही ठरवणारी निवडणूक आहे बांधवांनो। विरोधकांकडे बोलण्यासारखे कुठले मुद्दे नाही, कारण याच्या पूर्वी 5 वर्ष या भागाची खासदारकी त्यांनी भोगलेली। 5 वर्ष खासदार असताना आपल्या नगरीमध्ये कुठलं काम केलेलं आहे त्यांनी सांगता येईल असं उल्लेखनीय एखादं काम मला सांगा। नारळ फोडण्याचं काम केलेलं आहे। रजिस्टर मध्ये नाव दिले, गावाचे 5 लाख दिले, 10 लाख दिले, काहीच नाही। एका माणसाची प्रतिक्रिया नाही, इथं बसलेल्या 10 माणसांच्या प्रतिक्रिया काहीच केलं नाही, नुसतेच नारळ फोडले। आता त्यांचं नारळ फोडायची वेळ आपल्यावर आलेली आहे। भाषणामध्ये कुठेतरी म्हणाले की हेमंत पाटील हा झाडू मारणारा कार्यकर्ता होता। मला लाज नाही वाटत बांधवांनो, शिवसैनिक होतो सामान्य घरातला। पोस्टर चिटकवणे, पताका बांधणे, झेंडे बांधणे, एक सामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख एका महाविद्यालयाचा अध्यक्ष, विद्यापीठामध्ये जनरल सेक्रेटरी, एका वार्डाचा नगरसेवक, स्थायी समितीचा सभापती, 10 वर्ष जिल्हा प्रमुख, विद्यापीठामध्ये सिनेटचा मेंबर, 2दा विधानसभा लढवली, एकदा हरलो, एकदा जिंकलो। स्टेप बाय स्टेप चढत गेलो प्रत्येक गोष्ट। आणि हे सगळं होत असताना एकच अभिमानाने सांगतो की शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक होतो, निष्ठा कधी तोडल्या नाही, म्हणून इथपर्यंत पोहोचलो बांधवांनो। बेईमानी कधी कोणत्या पक्षाशी केली नाही बांधवांनो। ज्या पक्षाचं मीठ काढलं, त्याच्यात लहानाचा मोठा झालो, त्याच्याशी बेईमान कधी झालो नाही। अभिमान आहे, झाडू मारणारा होतो, कार्यकर्ता होतो, लाज वाटत नाही मला त्याच्यामध्ये सांगण्याची। परंतु
ज्या बाळासाहेबांना आपल्याला 20 वर्ष एवढं मोठं केलं, आपल्याला डोक्यावर घेऊन नाचणारे इथं बसलेले आहेत. आपण आपल्या हाताने स्वतःचा कचरा करून घेतला. मी झाडू मारणारा त्यांचा कचरा झालेला आहे. ही सगळी तुम्हाला सांगतो पायामध्ये गेलेली दगड आहेत बांधवांना, आणि शिखराचा कळस सुभाष वानखेडे झाले बांधवांना. आजपर्यंतचा इतिहास बघितला असेल, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तपासून बघा, गुंडेवारांपासून परभणीचा इतिहास तपासून बघा. कैलासवासी अशोक देशमुख असतील, रेंगे पाटील असतील, सुरेश जाधव असतील, ज्यांनी या भव्याशी बेईमानी केली त्यांना गुलाल कधी लागला नाही बांधवांनो. हा इतिहास आहे, आणि तो इतिहास परत इथं बसलेले भगव्या विचाराचे पाय घडवल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे बांधवांनो. म्हणून येती 18 तारीख आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची आहे, कारण ही लढाई कडवा शिवसैनिक विरुद्ध बेईमान, बडवा मी म्हणणार नाही कारण मला ते तसले शब्द कोणाबद्दलही वाईट मी बोलणार नाही. बेईमानी निश्चित केलेली आहे, बेईमान विरुद्ध निष्ठावान अशा पद्धतीची ही लढाई बांधवा. विकासाच्या संदर्भामध्ये राजाभाऊ आहेत, प्रकाश भाऊ आहेत, इंगळे साहेब सांगू शकतील, ही सगळी माणसं सांगणारच आहेत. आजच्या कारखान्याला जसा आरसा लागत नाही तसं आपण बघून घ्या. त्या यवतमाळवरनं उमरखेडला येणारा रस्ता, उमरखेडवरनं हातगावला जाणारा रस्ता, हातगाववरनं वारंग्याला जाणारा रस्ता, हिंगोलीवरनं औंढ्याला जाणारा रस्ता, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पूर्वी नॅशनल हायवे कुठल्याही प्रकारचा केला नव्हता. नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं आणि या सरकारने हजारो किलोमीटर चौपदरीकरण झाले, कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालं. अनेक शेतकऱ्यांचा जमिनीला भाव मातीमोल होता, त्यांची जमीन मोतीमोल झाली बांधवांनो. कोट्यवधी रुपये आमच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना या माध्यमातून मिळायला लागले बांधवांनो. याला खऱ्या विकास म्हणतात, आणि हे विकासाचं स्वप्न आपल्याला पुढे न्यायचंय. जी कामं अर्धी झाली ती कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत. म्हणून आपल्याला विनंती करायला आलो, परत एकदा या देशाचं पंतप्रधान जर नरेंद्र मोदींना जर बनवायचं असेल तर त्या 18 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना आपण मतदान करायचंय. खूप बोलायचं होतं, परंतु नाईलाज आहे. 12 वाजता मेळावा ठेवला होता, भाषण करत करत उशीर झाला. या महायुतीचा उमेदवार त्या नात्याने एवढीच आपल्याला विनंती करतो की त्या 18 तारखेला माझ्या धनुष्यबाणी आणि निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा आणि भगवा फडकावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून मी जाताना मी एकटाच जाणार आहे, कोणी माझ्या बरोबर येऊ नये.